सर, अवकाळी संदर्भात आज चर्चा सुरू आहे। केंद्राचं पथक देखील आहे त्या अवकाळी संदर्भात। दुष्काळाच्या संदर्भात असेल, विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा याची सगळ्या आमदारांच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे। सरकारने वेळेत पावलं उचललेली आहेत। 40 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचं घोषणा सुद्धा केलेली आहे आणि त्या पद्धतीने केंद्राचं पथक येऊन राज्यामध्ये ती पाहणी सुद्धा करते। सदृश्य दुष्काळ परिस्थितीच्या बाबतीतही राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। 1021 जवळपास मंडळं या ठिकाणी सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यात किंवा येणाऱ्या 8 दिवसामध्ये जी काही राज्यातली मंडळं सुटली असतील, जी नवीन मंडळं झालेली असतील, पण ते या सदृश्य दुष्काळच्या यादीमध्ये घोषणेमध्ये आलेली नसतील, त्या बाबतीमध्ये राज्य सरकार लवकरात लवकर निर्णय घेणार आहे आणि याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय शुक्रवारी आपलं निवेदन करणार आहेत। सर, दुसरा एक प्रश्न महत्त्वाचा, जुन्या पेन्शनच्या मागणीवरती सरकारी कर्मचारी आज संपावर जात आहेत। आज वाटतं सरकारकडून निवेदन दिलं जाईल आणि या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री किंवा राज्याचे उपमुख्यमंत्रीच बोलतील आणि मला असं वाटतं की हे सरकार जे की जसं शेतकऱ्याच्या पाठीमागे तर कर्मचाऱ्यांच्याही पाठीमागे सातत्याने उभं राहताना आपल्याला दिसतंय। त्या बाबतीमध्ये हा निर्णय जो आहे तो राज्याचे प्रमुख घेतील। पीक विम्यावरतून विरोधक आरोप करतायत की कुठेतरी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये, तर काय मदत पोहोचेल आणि कधीपर्यंत पोहोचेल? बघा, अग्रिम रक्कम जी आहे पीक विम्याची ती शेतकऱ्यापर्यंत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती पोहोचून दाखवलेली आहे। आता शेवटी पीक कापणी प्रयोग अंतिम अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत विरोधकांना फक्त बोलण्याव्यतिरिक्त मागणी करण्याव्यतिरिक्त दुसरं काही सुचत नाही, कारण सरकारचं काम शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं योग्य दिशेने चाललंय। पीक विम्याची जी रक्कम आहे ती कुठेतरी कमी आलेली आहे। कुठल्या शेतकऱ्याला 52 रुपये, कुठे 70 रुपये अशा पद्धतीची रक्कम आहे। या बाबतीमध्ये कृषी मंत्री सातत्याने आपल्याला खुलासा करतायत आणि त्या बाबतीमध्ये कृषी मंत्र्यांचं सातत्याने जिल्हाधिकारी किंवा पीक विमा कंपन्यांशी सातत्याने चर्चा चाललेली आहे। जी रक्कम दिली पाहिजे ते जे काही निकष ठरलेले, जो नियम ठरलेला आहे त्यानुसार पीक विमा कंपन्यांनी देणं बंधनकारक आहे। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।